11 स्टार तारा संघाकडून कोणता या ठिकाणी गोलंदाज पहिला धारदार गोलंदाज कोणता असणार आहे आपण बघणार आहोत। टीम मीटिंग झालेली आहे। चला लवकर प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपापली जागा घ्यायची, स्पीड अप करायचं आहे। 1 लाखाचं हे बक्षीस आहे। द्वितीय क्रमांक 50,000 आणि बाकीचे बक्षीस आहे ते 25,000 प्रमाणे या ठिकाणी प्रत्येक थर्ड प्राइज असेल, चौथा क्रमांक असेल, पाचवा असेल, अशा पद्धतीने या ठिकाणी 25,000चं बक्षीस दिलं जाणार आहे। ही भव्य दिव्य स्पर्धा, लाखाची ही भव्य टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहतोय। आणि या मॅचचं खरं तर मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते। 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी असणार आहे। तसेच कूलर देखील असणार आहेत। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर यांच्यासाठी पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय, आपण पाहतोय। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलाय। स्ट्राईकला या ठिकाणी पेण कोळीवाडा संघाकडून समीर आवासकर आणि नॉन स्ट्राईकला लल्ला आवासकर अशी सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय। क्रिकेट मधलं हे मोठं नाव आहे। लल्ला आवासकर नॉन स्ट्राईकला आहे, समीर आवासकर या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईकला। हा सुद्धा एक आयकॉन प्लेयर आहे। समोर खेळण्यासाठी तडाखेबाज फलंदाज समीर आणि बॉलिंग पार्क वरती स्वस्तिक म्हात्रे। 11 स्टार तारा संघाकडून स्वस्तिक म्हात्रे आपल्या बॉलिंग पार्क वरती छोटं सरनप असणार आहे। 7-8 पावलांचं सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू सरळ या ठिकाणी ज्यावेळेला खेळपट्टीवरती चेंडू टाकला गेला, फेकला गेला, त्यावेळेला बाउन्स होऊन चेंडू मात्र उचली घेतोय आणि जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये। इथे कोणतीही धाव या ठिकाणी नाहीये, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता। प्रत्येक षटकाराला मुद्दूशेठ अगवारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि 3 षटकार आले तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज। बघा मुद्दूशेठ 11 यांचा पेण कोळीवाडा संघ या ठिकाणी कोळीवाडा संघासाठी ऑफर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला होता की डॉट गेला आणि आताचा चेंडू देखील या ठिकाणी डॉट गेलाय। समीरला खेळायचं होतं लेग साइडला, पण मात्र या ठिकाणी या चेंडूवरती कोणताही समाचार नाही आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे स्वस्तिक मात्र याची। आणि दांडी गोल, 2 चेंडू लगातार डॉट गेले। तिसऱ्या चेंडूवरती खेळायला गेला अर्थात समीर आवासकर, मात्र या चेंडूला समाचार देऊ शकला नाही। बॅट आणि पॅडच्या मधून या ठिकाणी चेंडू सरळ जातोय, स्टंप वरती जाऊन आदळतोय आणि फलंदाजी एष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे। जो दांडी करतो गोल तो पॉवरफुल। इथे मात्र या ठिकाणी हा गोलंदाज आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळाला। स्वस्तिक म्हात्रे यांना पहिला विकेट या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला पाठवलाय। पहिला हादरा बसतोय मुद्दूशेठ 11 पेण कोळीवाडा संघाला। मोठा मासा गळाला लागलाय, अगदी जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकला। 2 चेंडू डॉट गेले। त्यानंतर समीर मात्र या ठिकाणी चेंडूवरती आक्रमण करणार होता, पण मात्र त्याला या ठिकाणी हा प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळाला आणि तो मात्र फसलाय आणि इथे मात्र या ठिकाणी एष्टी उद्ध्वस्त झालेली आहे। त्रिफळ आपल्याला पाहायला मिळाला। चांगला चेंडू होता, गोडू लेंथ वरून सगळं एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला। अतिशय सुरेख चेंडू स्वस्तिक म्हात्रे टाकतोय। 2 चेंडू डॉट गेले, तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेलेली आहे। आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, पण मात्र खातं ओपन झालं नाही। मुद्दूशेठ 11 पेण कोळीवाडा संघाला खातं ओपन करता आलं नाही। लल्ला भास्कर मात्र नॉन स्ट्राईकला आहे। थोडासा निराश आहे कारण सोबत आलेला समीर मात्र या ठिकाणी माघारी गेलाय। नवीन बॅट्समन, न्यू बॅटर मैदानामध्ये आशिष कोळी समोर खेळण्यासाठी सज्ज होते आणि स्वस्तिकचा हा पुढचा चेंडू हो कमालीचा आहे। आणखीन एक चेंडू डॉट जातोय, बघा काय सुरेख चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत। स्वस्तिक म्हात्रे याच्याकडून या चेंडूंचा अंदाज येत नाही, सापडत नाहीये। चेंडू दृष्टीस या ठिकाणी पडत नाहीये। चेंडूवरती दृष्टी जमवायला पाहिजे, थोडंसं फुटवर्क देखील पाहिजे, तर कदाचित चेंडू बॅटवरती घेता येईल। कारण आतापर्यंत काय गोलंदाजी सुरू आहे बघा या मैदानावरती, गोविर्ल्याच्या मैदानावरती। 11 स्टार तारा संघाकडून स्वस्तिक म्हात्रे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेट होता। इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फसवलं गेलंय। काय चाललंय मैदानामध्ये इथे मात्र या ठिकाणी समजायला मार्ग नाही। चेंडू कसे येत आहेत, कसे निघून जात आहेत हे मात्र या ठिकाणी समजून न समजल्यासारखंच या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू आपण बोलतो क्रिकेटच्या भात्यातील, खरोखरच अप्रतिम असे चेंडू। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली।
आणि खरोखरच चांगली दाद या ठिकाणी द्यावी लागेल या स्वस्तिक मात्रे गोलंदाजाला. मिडन ओव्हर आपण पाहतोय, एक सुद्धा धाव नाही, खातं ओपन केलं गेलं नाही. एक महत्वाचा विकेट त्यांनी समीर अवस्करला या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेल आपण करताना पाहिलं, माघारी धाडलं त्यांनी या ठिकाणी या ओव्हरमध्ये, पण एक सुद्धा या ठिकाणी धाव खर्च केली गेली नाही. ही मिडन ओव्हर